नांदगाव तहसीलदार यांना वारकरी संप्रदाय यांनी विकास लवांडे यांच्या विरुद्ध कारवाईची मागणी करत निवेदन दिले। विकास लवांडे यांनी वारकरी संप्रदाय व संतांबद्दल अपशब्द वापरल्याबद्दल जाहीर निषेध व कारवाईची मागणी केली आहे। निवेदनामध्ये असे उल्लेख करण्यात आला आहे की आम्ही समस्त वारकरी संप्रदाय नांदगाव निवेदनाद्वारे कळवू इच्छितो की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटचे नेते विकास लवांडे यांनी नुकतेच एका वक्तव्यात आमचे श्रद्धास्थान व हिंदू धर्मभूषण हरिभक्त परायण बंडा तात्या कराडकर, हरिभक्त परायण गुरुवर्य चंद्रशेखर महाराज देगलूरकर, हरिभक्त परायण गुरुवर्य भास्कर गिरी महाराज, हरिभक्त परायण गुरुवर्य महंत रामगिरी महाराज, हरिभक्त परायण गुरुवर्य संजय महाराज पाचपोर, हरिभक्त परायण गुरुवर्य एकनाथ महाराज सदगीर, आचार्य तुषारजी भोसले, हरिभक्त परायण अक्षय महाराज भोसले यांच्यासह एकूण 20 वारकरी साधकांवरती वारकरी संप्रदायात घुसखोरी असा गंभीर व बिनबुडाचा आरोप केलाय। संतांचा अपमान म्हणजे समस्त वारकरी संप्रदायाचा व कोट्यावधी वारकऱ्यांच्या भावनांचा अपमान आहे। घुसखोर हा शब्द संतांसाठी वापरणे अत्यंत निंदनीय व धार्मिक भावना दुखवणार आहे। विकास लवांडे यांनी 24 तासाच्या जाहीर पत्रकार परिषद घेऊन समस्त वारकरी संप्रदायाची बिनशर्ती माफी मागावी। त्यांनी वापरलेले आक्षेपार्ह शब्द तात्काळ मागे घ्यावेत। भविष्यात कोणत्याही संत महंतांबाबत असे अपशब्द वापरले जाणार नाही याची हमी संबंधित पक्षाने द्यावी। सदर प्रकरणी योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात यावी। माफी न मागितल्यास समस्त वारकरी संप्रदाय राज्यभर शांततामय व लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडेल अशी नोंद घेण्यात आली। तरी आपण आमच्या भावनांची दखल घेऊन सदर निवेदन शासन दरबारी पाठवावे व योग्य ती कारवाई करावी। नांदगाव तहसीलदार सुनील सौदाणे यांना वारकरी संप्रदाय यांच्या वतीने निवेदन देऊन निषेध नोंदविण्यात आलाय। हरिभक्त परायण पुरुषोत्तम महाराज टाकळीकर, बाळकृष्ण महाराज गुरुकुल, नामदेव महाराज भोगीर, संतोष महाराज नरोडे, नंदकिशोर महाराज दौंड, साहेबराव नाना केरनार, ज्ञानेश्वर महाराज भोगीर यांसह अनेक वारकरी संप्रदाय उपस्थित होते। गेल्या 8 दिवसापूर्वी महाराष्ट्रातील एक नतभ्रष्ट शरद पवार राष्ट्रवादी गटाचे नेते विकासजी लवांडे, राष्ट्रवादी शरद पवार गट ही पार्टी संपलेली असल्यामुळे कुठेतरी वारकऱ्यांमध्ये चुकीचं वातावरण तयार करण्याच्या दृष्टिकोनातून आमचं श्रद्धास्थान गुरुवर्य बंडा तात्या कराडकर ज्यांचं जीवन संपूर्ण आयुष्य भगवान पांडुरंगाच्या चरणी समर्पित आहे असं आमचं धर्मभूषण चंद्रशेखरजी महाराज देगलूरकर, गुरुवर्य पाचपौर बाबा की ज्यांच्या आयुष्यामध्ये 1 नव्हे 2 नव्हे पूर्ण महाराष्ट्रातील 70 गोशाळांना मदत करून 250-300 वेड्या लोकांचा जे सांभाळ करतायत, संपूर्ण आयुष्य समाजासाठी जगतायत असे आदरणीय संजयजी महाराज पाचपौर, त्याचप्रमाणे हिंदुत्वासाठी प्रत्येक कीर्तनामध्ये बेडरपणाने हिंदू धर्माच्या रक्षणार्थ आपली बाजू मांडत असताना संबंध महाराष्ट्राचं ज्यांचं महाराष्ट्र भ्रमण झाले ते गुरुवर्य एकनाथजी महाराज सदगीर, त्याचप्रमाणे सर्व संप्रदायांना वारकरी संप्रदाय असेल किंवा हिंदू धर्माचे जे संप्रदाय महाराष्ट्रामध्ये आहे त्या सर्व संप्रदायाला संरक्षण कवच म्हणून महाराष्ट्र प्रदेश भाजपाचे आध्यात्मिक समन्वय आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आमचे मित्र आदरणीय तुषारजी भोसले अशा अनेक महात्म्यांवरती महंत रामगिरी महाराज असतील, गुरुवर्य भास्करगिरी महाराज असतील यांच्यावरती कुठलाही विचार न करता जो नालायक माणूस सकाळी 11 वाजता स्नान करतो, कधी मंदिराची पायरी चढला नाही, कधी पांडुरंगाचं दर्शन घेतलं नाही, कधी एखाद्या दिवसाचा उपवास केला नाही, हिंदू धर्माला कलंक म्हणून जीवन जगत असा आहे, त्याचं नाव आहे विकास लवांडे। तर महाराष्ट्र शासनाला विनंती करतोय आम्ही सर्व नांदगाव तालुक्यातील तमाम वारकरी की या नालायक माणसावरती कार्यवाही झाली पाहिजे आणि कारवाई होऊन याच्यावरती गुन्हा दाखल होऊन त्वरित त्याला अटक झाली पाहिजे, अन्यथा त्याने या सर्व घडलेल्या प्रकाराची माफी मागावी, नाहीतर संबंध महाराष्ट्रातले सगळे वारकरी एकत्र येऊन याच्या घरावरती मोर्चा दिल्याशिवाय राहणार नाही आणि त्याला माफी लावल्याशिवाय राहणार नाही असा या आजच्या मोर्चातून आम्ही तीव्र रामकृष्ण हरी। आमच्या वारकरी संप्रदायातील काही प्रतिष्ठित असणारे ज्येष्ठ श्रेष्ठ आणि वारकरी संप्रदायाचे प्रमुख आधारवरील असणारे भास्करगिरी महाराज, रामगिरी महाराज, बंडा तात्या कराडकर, चैतन्य महाराज देगलूरकर, चंद्रशेखर महाराज देगलूरकर, एकनाथ महाराज सदगीर ठाणेकर, संजय महाराज पाचपोर
अशी वारकरी संप्रदायातील ही फार श्रेष्ठ मंडळी की ज्यांनी आयुष्यभर धर्मासाठी आपलं जीवन समर्पित केलं. संजय महाराज पाचपोर यांच्याकडे मोठी गोशाळा आहे. सरला बेटचे रामगिरी महाराज धर्माचं कार्य, संप्रदायाचं कार्य करत असताना त्यांचा गिनीश बुकमध्ये सप्त्याची नोंद झालेली असं त्यांचं महान कार्य आहे. त्याचप्रमाणे आमचे बंडातात्या कराडकर ज्यांनी संपूर्ण आयुष्य निष्काम सेवा केली, कधीही कीर्तन सेवेची मागणी केली नाही, कुठं मानधन ठरवलं नाही, असे असणारे एकनाथ महाराज सद्गीर असतील, त्याचप्रमाणे पंढरपूरचे चंद्रशेखर महाराज असतील, या मंडळींनी आयुष्यभर वारकरी संप्रदायाची निष्कलंक अशा प्रकारे सेवा केली आणि हे आमच्या सगळ्यांचे श्रद्धास्थान आहे. तर एक विशिष्ट पक्षाचे असणारे विकास लवांडे यांनी त्यांच्याबद्दल आक्षेपार्थ अशा प्रकारचं विधान केलं. हे घुसखोर आहेत आणि धर्मांध आहेत अशा प्रकारचं वाक्य त्यांच्याबद्दल वापरलं. ज्यांनी आयुष्यभर अशा प्रकारे निष्कलंक जीवन जगला आमचे असणारे श्रद्धास्थान, त्यांच्याबद्दल असं आक्षेपार्थ विधान विकास लवांडे यांनी केलं आणि त्यांच्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी अशी आमच्या सर्व नांदगाव वारकरी संप्रदाय, समस्त नांदगाव असणारे हे वारकरी संप्रदाय या ठिकाणी आम्ही उपस्थित आहोत. लवकरात लवकर त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी. जर कारवाई करण्यात आली नाही तर संपूर्ण नांदगाव तालुका नव्हे महाराष्ट्रातील वारकरी संप्रदाय हा रस्त्यावर उतरेल. याची सरकारने लवकरात लवकर नोंद घ्यावी आणि कारवाई करावी. रामकृष्ण हरी. ही महाराष्ट्राची संतांची भूमी, देशादेवा धर्माची प्रवाहाची भूमी अशा ह्या विकास लवंडे त्यांनी पुन्हा एकदा या साधू संतावर, म्हणजे महाराष्ट्रात रत्न म्हणजे हे साधू संत, त्यांनी सोलापूर या ठिकाणी धारकरी संप्रदायाचा मार खाऊन अजून तरी अक्कल आली नसेल तर पुन्हा एकदा आता धारकरी आणि वारकरी या दोघांचा दणका लवकरात लवकर बसण्याची शक्यता आहे. पुन्हा एकदा या विकास लवंडेचा लवकरात लवकर जे काही लवकरात गुन्हे दाखल करून सरकारने याची तातडीची हे करावा, अन्यथा या रोसला समस्त वारकरी व धारकरी लवकरात लवकर त्याचं तोंड काळं केल्याशिवाय राहणार नाही. ही सर्वांनी नोंद घ्यावा आणि लवकरच विकास लवंड्यासारख्या व्यक्तीला, का देशद्रोही ज्या वेळेस भारतात पुलवामा हल्ला इतर काही गोष्टी घडते त्यावेळेस या विकास लवंड्याचं तोंड काय शिवले असतं का? फक्त याला देशादेवा धर्माचा कुठलाही साधू संताचा विषय आला त्यावेळेस याचं तोंड मोकळं दिसतं का? मी याला ठामपणे विचारतो की आत्ता झालेल्या जे काही नाशिकमध्ये TCS प्रकरण त्यावेळेस तुझं तोंड शिवलं होतं का? पुन्हा एकदा तू या गोष्टीचा विचार करून साधू संतावर बोलायचं निर्णय घे. जय श्रीराम. अशा व्यक्तीवर त्यांनी बोलणं, त्यांची लायकी काय आहे हे त्यांनाच माहिती. महाराष्ट्रामध्ये पुरोगामी महाराष्ट्राच्या नावावर कोणीतरी यायचं आणि महाराष्ट्राच्या परंपरातील लोकांना बोलायचं, हे नक्कीच महाराष्ट्रासाठी दुर्दैव आहे. त्याच्यातलं महत्त्वाचं कारण म्हणजे अगदी गोविंदगिरी देवजी जे आता अयोध्येच्या मंदिर ट्रस्टवर कोषाध्यक्ष आहे, तिथून सुरुवात आहे. एवढी मोठी मोठी व्यक्ती, तात्या बंडातात्या, संजय महाराज पाचपोर, चंद्रशेखर महाराज देगलूरकर, अशा मोठ्या परंपरेतील ज्या परंपरेची पायाची धूळ घेण्याची सुद्धा या मंडळींची लायकी नाही, यांनी संप्रदायावर अशा लोकांवर घुसखोरीवर बोलावं, ही नक्कीच आपल्या महाराष्ट्रासाठी दुर्दैवी घटना आहे. उद्या कोणीतरी राजकारणावर येईल, काहीतरी बोलल, कोणत्या धर्मावर आपल्या वारकऱ्यांवर नाव ठेवल, हे वारकरी सहन करणार नाही. वारकऱ्या मराठी न्यूज साठी जिल्हा प्रतिनिधी विजय बडुते, नांदगाव.